नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहोत. खूप छान लागते ओल्या राजम्याची भाजी आणि ती भाताबरोबर खायला तर अगदी छान लागते, टेस्टी लागते. इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेली आहे राजम्याची भाजी. तर रेसिपी चालू करूया. आज मी ओला राजमाची भाजी बनवणार आहे. तर ओल्या राजम्याचे शेंगा भेटतात मार्केटमध्ये. तर त्या शेंगामध्ये अशा प्रकारचे बिया असतात. दोन प्रकारचे राजमा असतात. एक असे व्हाईट असतात आणि दुसरे असतात ते लाल कलरचे असतात. तर या राजमाला चित्रा राजमा असेही म्हणतात. तर सुरुवातीला आपण हा राजमा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ओतायचं. यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र, एक दालचिनी अर्धा इंच आणि इथे मी 4 लवंग घेतले आहेत, त्या टाकायच्या आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे कुकर गॅसवर ठेवला आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि गॅस आहे तो फुल ठेवायचा आहे. इथे मी फुल गॅस ठेवला आहे. राजमा दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे शिजण्यासाठी. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकते आणि इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा नाही परतायचा, थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. तर इथे पाहू शकता कांदा हलकासा लालसर झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. इथे आता कांदा पूर्ण थंड झालेला आहे. तर आपल्याला तो एका मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मी बारीक पेस्ट बनवलेली आहे कांद्याची. तर ती एका वाटीमध्ये काढायची आहे. यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक करायचा आहे. इथे टोमॅटोची पेस्टही बनवून झालेली आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि याची वाफही गेलेली आहे. कुकरचं झाकण काढून पाहू. राजमा शिजला आहे का चेक करायचं. तर राजमा अगदी मऊ शिजलेला आहे. यातला थोडासा राजमा आहे तो काढून ठेवायचा आहे साईडला. तो आपण नंतर वापरणार आहोत. आता ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजला होता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकते. तेल गरम झालं की याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. यानंतर एक छोटा चमचा जिरं. मोहरी आणि जिरं चांगलं फुललं की हा आपण कांद्याचा बनवलेली पेस्ट आहे ती
घालायची आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण हे बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. आता ही टोमॅटोची पेस्ट ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. टोमॅटोमधला आंबटपणा गेला पाहिजे. तर एक 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट. 3 ते 4 मिनिट झाले आहेत आणि इथे पाहू शकता मसाल्यापासून तेल वेगळं झालेलं आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर. आता हे चांगले परतून घ्यायचे आहे 2 मिनिट कमी गॅसवरती. आता ही भाजी आहे 2 व्यक्तीसाठी मी बनवत आहे. तर 4 व्यक्तीसाठी बनवायची असेल तर 3 मिडियम आकाराचे कांदे घ्यायचे आणि 2 मिडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत. आता हे मसाले ही 2 मिनिट परतून झाले आहेत. यानंतर आपण शिजवून घेतलेला राजमा याच्यामध्ये घालायचा आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं की हे आपण राजमा साईडला काढला होता तो असा थोडासा मॅश केलेला आहे, तर तोही याच्यामध्ये घालायचा. असा मॅश करून राजमा घातला की ग्रेव्हीला थिकनेस येतो. तर हे असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कसुरी मेथी घेतली आहे ती अशी हाताने थोडी अशी चुरून घालायची आहे. आता हे असं ढवळून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मंद आचेवर 5 मिनिट आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. तर झाकण काढून पाहू. तर इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेला आहे राजमा. मध्ये फक्त 2 मिनिटांनी मी एकदा हलवलेलं खाली राजमा लागू नये म्हणून. तर इथे पाहू शकता ग्रेव्हीलाही छान थिकनेस आलेला आहे राजमा मॅश करून घातल्यामुळे. आणि आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपला तयार झाला आहे ओला राजमा. तर इथे बघू शकता अगदी छान तयार झालेला आहे राजमा. राजमा वेगळा आणि ग्रेव्ही वेगळी असं झालेलं नाही. दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी छान दिसत आहे. तर हा राजमा आहे तो कशाबरोबर सर्व करायचा. इथे मी भात घेतला आहे. राजमा हा चावल बरोबर खायला खूप छान लागतो.
तर राजमा आहे तो असा भातामध्ये मिक्स करायचा आहे आणि सर्व करायचा आहे। इथे पाहू शकता किती छान दिसत आहे, यम्मी झालेला आहे राजमा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत नमस्कार।